तर कशा आहात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये। तर यूट्यूब चॅनल तर चालू केलं होतं, तर आता कंटेंट असा काय भेटत नव्हतं, तर आज चाललोय बाहेर म्हणजे हंडी येते, तर त्याची जरा तयारी चालू आहे, नॅपकिन वगैरे घ्यायला चाललोय। तर म्हटलं असंच जाण्यापेक्षा काहीतरी व्लॉग वगैरे करू, तर म्हणून म्हटलं कॅमेरा काढू आणि व्लॉग करूया। आणि काही माझे मित्र तर आहेत माझ्यासोबत आणि आपली गाडी, तर हिला घेऊन आम्ही चाललोय आम्ही आता दादर परेलला। तर बघूया नॅपकिन कशी भेटते, काय भेटते। अजून बाकीचे जण गेलेत पुढे, तर बघूया त्यांना पण भेटूया आणि बघूया पुढे काय होतंय ते तुम्हाला दाखवत राहीन। तर तुम्ही जुडे रहो। तर बघू शकता की निघालो आणि तेवढ्यात पावसाने सुरुवात केली आणि आधीच उशीर झाला आणि ह्या पावसाने सुद्धा पडायची सुरुवात केली आणि आम्ही इथे आता सगळे ब्रिजच्या खाली थांबलो आहे। आता बघूया हा पाऊस कधी जातो आहे, जास्त वेळ नसला म्हणजे बरं होईल, कारण का ऑलरेडी उशीर झाला आहे, काहीतरी 3:30 झालेत आणि आम्हाला निघायला लेट पण झाला आहे। आणि ती पोरं तिथे थांबलेत, ती खवळलेत की कधीपासून तुम्ही येतच आहात। तर आता आम्ही निघालो आणि पाऊस आला। आता बघूया पाऊस कधी थांबतो आहे आणि आम्ही इथून कधी निघतो। तर मित्रांनो, आम्ही आता ज्या रस्त्यावर आहोत, लालबाग परेलच्या रस्त्यावर। आता हा जो रस्ता असा दिसतोय गाड्याने भरलेला, हा काही दिवसांनीच माणसांच्या भक्तांनी भरलेला असेल। माणसांनी नाही, पण ती भक्त जी आहेत, जी आपल्या बाप्पाची वाट बघतायत, त्याच्याने पूर्ण भरलेला असेल हा लालबाग परेल। आता जो रस्ता तुम्हाला असा एवढा गाड्याने भरलेला किंवा ही माणसं मुठी माणसं दिसत आहेत त्यांच्याने भरलेला दिसतोय, पण काही दिवसांनी इथे आपल्या बाप्पाचं आगमन होणार आहे आणि काही दिवसांनी इथे खूप गर्दी होणार आहे आणि त्याची सगळ्यांनाच आतून बघतोय मी सुद्धा वाट बघतोय की कधी आपले बाप्पांचं आगमन होत आहे आणि कधी इथे ती गर्दी बघायला भेटते। आम्ही आता आहोत तर सध्या लालबाग परेल साईडला। मी म्हटलं आता या रस्त्यावर आलोय तर थोडा व्हिडिओ काढू, कारण का इथून आपले बाप्पा जातात, सगळेच बाप्पा जातात। लालबाग म्हणू नका, चिंतामणी म्हणू नका, मुंबईचा राजा म्हणू नका, सगळेच गणपती इथूनच जातात। तर म्हटलं आता जो रस्ता आहे जो आता बघायला भेटतोय तो काही दिवसांनी माणसांनी भरलेला दिसेल, त्याची वाट तर आतुरतेने पाहतोय। आता तो दिवस येईलच लवकर। आता काही बाप्पांचे आगमन तर झालेत, थोड्या दिवसांनी 1 आठवड्यानंतर बाकीच्या बाप्पांचंही आगमन होईल, आतुरता आहे। तेव्हा बघूया, तेव्हाही मला ब्लॉग करता आला तर नक्की तुम्हाला दाखवेन तेव्हा कसं काय असतं ते काय असतं हे सरळ जायचं। तर बघूया कसा काय होतोय आपला पुढचा प्रवास। आम्ही आता पोचलोय, माझे मित्रसुद्धा भेटलेत। आम्ही आता लालबाग परेलला आहोत, लालबागला पोचलोय आणि आता इथून पुढे यांनाच विचारूया की कुठे जायचं नॅपकिन घ्यायला। या लोकांनी बरेच ठिकाणी शोधलं, बट यांना काय नॅपकिन भेटला नाही। तर आता पुढे बघतोय आम्ही अजून कुठे दुकानं आहेत का जिथे नॅपकिन भेटेल। आणि हे सगळे माझे मित्र आहेत, जे आम्ही सगळी हंडीची तयारी करायला चाललोय। तर दाखवत राहीन पुढे काय काय होतंय, काय काय आम्ही मस्ती करतोय, की नॅपकिन भेटते की नाही, काय होतंय काय नाही ते सगळं दाखवू। तर आता बघूया, पुढे भेटूया। आता आम्ही निघतो इथून आणि पुढे ब्लॉग करूया। तर आम्ही आता लालबागला थांबलेलो, लालबागला शोधले नॅपकिन पण नाही भेटले। तर आम्ही आता विचार करतो की पोरं सगळे बोलत आहेत की आपण इथे जाऊया मस्जिद बंदरला, तिकडे भेटतील असं म्हणतायत ते। तर आता मस्जिद बंदरला जाऊन समजेल की नॅपकिन भेटत आहेत की नाही। आता निघालो आहे आम्ही इथून आणि आम्ही आता मे बी कुठे भायखळ्याला पोचलो आहे। तर इथून आम्ही मस्जिदला जाऊ, तिथे बघू की नॅपकिन वगैरे भेटत आहेत की नाही आणि हंडीचे पट्टे पण घ्यायचे पोरांसाठी आणि पोरांच्या सेफ्टीसाठी पण बघायचं आहे। तर पुढे कितीला भेटते, कसं भेटतंय काय माहिती। आणि इथे हा लेफ्ट साईडला भायखळला झू, राणीचं बाग नाही, राणीचं बाग नाही, राणीचं बाग, हां राणीचं बाग। आता तिथे पोचलो आहे, भायखळ्याला आहोत। इथून आम्हाला तरी पण पोचायला किमान 15-20 मिनटं जातील। आणि हां, जर तुम्हाला राणीच्या बागेत जायचं असेल तर इथून भायखळा स्टेशनवरून 10 मिनटावर आहे, जे राईट साईडला माझ्या भायखळा स्टेशन आहे, तिथून वॉकेबल 10 मिनटाच्या डिस्टन्सवर आहे राणीचा बाग। आणि ग्रँड रोडवरून पण येऊ शकता, मला इतकी काही माहिती नाही आहे। आता जो माझा भाऊ मागे बसला आहे तो सगळं सांगतोय मला थोडं, कारण का रस्त्याची एवढी माहिती नाही, कधी एवढं बाय रोड ट्रॅव्हल नाही केलं आहे। तर आता बघूया पुढे कसं काय होतं आहे। हा ब्रिज मारायचा, तर हां आता हा ब्रिजवरून आम्ही चाललो आहे मस्जिद बंदरला।
तिकडे गेल्यावर भेटू, दाखवता काय येईल ते दाखवता तर येईल, कारण का मित्र म्हटल्यावर मस्ती तर असणारच, काही ना काहीतरी येडे चाले असणार आहेत. तर फुल इज्जत भेटूया. थांबलोय कारण का आमच्या मित्रांना पकडलंय पोलिसांनी, नाकाबंदी होती तिथे आणि यांच्याकडे मे बी लायसन्स नाही, त्यांना पकडलंय आणि आम्ही आता यांच्यासाठी इथे थांबलोय. पोचणारच होतो की काय ना काहीतरी अडचण आली आहे, यांना पकडलंय. यांना फोन तर केला होता, ते बोललेत की सोडलेत पुढे जाऊन साईडला थांबत. आता आम्ही ते थांबलोय, त्यांची वाट बघतोय, ते कधी येत आहेत. ते निघाले तर आहेत तिथून. आता काय झालं तिथे ते माहीत नाही, त्यांना आल्यावर विचारूया तेव्हा समजेल की नक्की काय झालेलं. म्हणून सांगतो लायसन्स घेऊन फिरा, नका अशीच फिरू, नाकाबंदी असते, कोण सांगेल यांना. आता बघूया, त्यांची वाट बघतो, ते आल्यावर कळेल की कसं का पकडलेलं. मे बी एकटं वय नसेल आणि लायसन्स नसेल यांच्याकडे. हेल्मेट तर होती पोरांकडे, बट ते लायसन्समुळे पकडलं असेल. अरे आम्ही वाचलो, आम्ही निघालो तिथूनच, तसं तर सगळंच होतं माझ्याकडे. पकडलं असं तरी पण काय प्रॉब्लेम नव्हता. आता बघूया, त्यांची वाट बघूया, ते येतातच आहेत. तर बघू शकता, ह्यांना पोलिसांनी पकडलं होतं. हा असं बोलता, याच्या आयडी मुळे सुटले आणि म्हणून सांगतो हेल्मेट घालून फिरा. ह्याला पकडलेला, ह्याला आणि ह्या बिचाराने पैसे भरले त्याचे. हा बिचारा काय रे मित्रा, ह्याच्यामुळे परत एकदा पकडलो गेलो. आता परत थांबलोय, आता पुढे बघूया. तर आम्ही आता पोचलोय इथे मस्जिद बंदरला. नॅपकिनसाठी शोधतोय, विचारतोय इथे कुठे नॅपकिन भेटते काय, कारण का बरंच फिरलो पण कुठे नॅपकिन भेटत नाही. आता इथे पण विचारून बघतोय की नॅपकिन वगैरे भेटते का. आता एका ठिकाणी थांबलोय, बघूया इथे भेटते का नॅपकिन तरी. आणि हां, इथे जर पैशांना आग लावायची असेल तर इकडे नक्की या आपल्या गर्लफ्रेंड सोबत. निस्ता जाळ आहे, निस्ता जाळ. आणि हा पैशांची वाट लावून आलाय. 300 रुपयाचा फटका बसलाय, कारण का पोराकडे लायसन्स नव्हता. हॅलो, आम्ही इथून निघतोय कारण दुकानं शोधली, बट इथे सुद्धा नाही भेटले नॅपकिन. जसे पाहिजे तसे नाही आहेत, आणि आहेत ते खूप महाग आहेत. एक पीस काहीतरी 90 रुपये वगैरे ते बोलत आहेत, आणि तेवढा तर आम्हाला परवडणार नाही सध्या तरी. तर आम्ही आता इथून पुन्हा दुसरीकडे चाललो आहे. आता हे म्हणत आहेत की हिंदमाताला एकदा जाऊन बघूया तिकडे काय भेटतं आहे का, कारण तिकडे असं ऐकण्यात आलं की तिकडे काहीतरी भेटेल म्हणून. तर बघूया की तिकडे तरी भेटतोय की नाही, की आमची फेरी आजची वाया जाते. फक्त फिरतो तर आहे, बट आता बघू पुढे काय, तर काय पुढे असेल तर तुम्हाला दाखवतो. आता आम्ही गाड्या काढतो आमच्या लावलेल्या आणि हिंदमाता साईडला जातो. निघायच्या अगोदर थोडा रिफ्रेशमेंट चालू आहे पोरांचा. पोरं थकलेत फिरून फिरून. तर आता ही रिफ्रेशमेंट करतायत, थोडा वेळ थांबलाय. स्पॉन्सर आहे हा, आणि याने स्पॉन्सरशिप दिले पोरांना. 5 रुपये फेविस्टिक घ्यायला आणि 50-100 रुपयाचा फटका लागलेला आहे. तर आता हे सगळं करू आणि इथून निघू, भेटूया पुढे. तर आम्ही नॅपकिन घेता घेता आम्ही आता पोचलोय परेल वर्कशॉपला. तुम्ही बघू शकता आपला इथे परेल वर्कशॉप आहे, आणि इथे आपले बाप्पा आकार घ्यायला सुरुवात करत आहेत. आतुरता आहे त्या दिवसाची, ज्या दिवशी बाप्पा पूर्णपणे आकार घेतील आणि आपल्याला दर्शन देतील. आतमध्ये शूट करायला भेटेल की नाही माहीत नाही, बट जमलं तर करेन. आणि हे आपली पोरं थांबले तिथे. आता बघूया आतमध्ये काय कसं काय. लावला तर आहे बॅनर की शूटिंग नाही आतमध्ये अलाउड, पण बघू जर जमलं थोडंफार करायला शूट तर दाखवेन तुम्हाला. तर तुम्ही बघत राहा ब्लॉग. भेटू आपण आतमध्ये जर दाखवता काय आलं तर. का
कारण का तिथे अलाउड नाही आहेत, कारण का बाप्पा अजून आपला आकार घेत आहे, तर त्या कारणाने ते बघायला अलाउड नाही आहे. थोडं मोठं काय शूट केलं आहे तर ते मी दाखवेनच व्हिडिओमध्ये, तुम्हाला दिसेलच ते जे मी शूट केलं आहे ते. छोटे छोटे बाप्पा होते ज्याने आकार घेतले तयार झालेत, ते मी घेतलेत, ते मी टाकेन या व्हिडिओमध्ये. आणि आम्ही आता थांबलो इथे खाण्यासाठी, पोरांना लागले भूक, तर ते खात आहेत, तुम्ही बघू शकता. नाश्ता करतायत ते, आता फिरून थकलेत. आणि हे सगळं झालं की आम्ही आता निघू हिंदमातासाठी, कारण का अजून नॅपकिन घ्यायचं तर बाकी आहे. नॅपकिन राहिलं मागे, वेगळंच काहीतरी करत बसलो आहे. तर आता यांचं सगळं खाऊन वगैरे झालं, मी पण खाईन थोडंसं आणि मग निघू इथून, भेटूया पुढे. आम्ही इथे हिंदमाताला पोचलो. एक दुकान तर आहे, तिथे आहेत नॅपकिन अवेलेबल, बट जसे आम्हाला हवे आहेत तसे नाही आहेत, आणि जे आम्हाला हवे आहेत ते मंगळवारपर्यंत येणार आहेत. तर मला तरी असं वाटतं की आता नॅपकिन आज तर भेटणार नाही. आणि हे ते दुकान आहे, तुम्ही बघू शकता. तर आता पुढे किट घ्यायचं म्हणत आहेत, काय माहिती ते पण घेत आहेत की नाही. जर ते घेतली तर दाखवेन मी, नाहीतर मी हा ब्लॉग एंड करेन की नाही माहीत नाही, कधी करेन माहीत नाही. आता पुढे बघूया की पुढे काय भेटतं आहे कंटेंट अजून, त्याच्यानंतरला समजेल की पुढे आता किट वगैरे घ्यायचं आहे की. तरी जात होतो तर परत प्लॅनमध्ये चेंज झाला आहे की सेफ्टी किट घ्यायचे, म्हणून सेफ्टी किट घेण्यासाठी आम्ही आता आलो इथे स्पोर्ट्स फोलिओला, तुम्ही बघू शकता. तर इथे आलो आहे, आता इथे आतमध्ये जाऊन बघू सेफ्टी किट भेटते का, कितीला भेटते, कसं भेटते ते तुम्हाला दाखवेन. आतमध्ये जाऊन कंटिन्यू करतो ब्लॉग. इथे आतमध्ये तर आलो आहे आता. आलो आहे आता इथे आतमध्ये, ते बघूया. हा कसा 550 बघू शकता. खाली जी साईज किट घ्यायचे. हो सेम त्याच्यापेक्षा लहान साईज अजून आहे. नाही 3 ते 6 ती खाली लागली ती लास्ट साईज आहे. ते पण 306. तू किती तुझी एवढा आहे, एवढाच आहे. तर बघूया काय ठरतंय, घेता येत की नाही. मला पण काहीतरी घेऊन द्या. ह्याला पण काहीतरी घ्यायचं असं हा बोलतोय, ह्याला पण घेऊ काहीतरी. स्विमिंग सुटली ना लायकीत बोला. आज बरोबर आहे. आम्ही आता हेल्मेट फिक्स करतोय. हेल्मेट फिक्स करतोय. हेल्मेट आहे काय आहे, मागची साईड कुठली हेल्मेट नाही काय, तो सेफ गार्ड पडला काय डोक्याचा. मागे सेफ्टीवाला काय बोलतो हा आहेच नाही तर दुसरा अजून आहे काय. हा पण कॅन्सल, हा मागे सेफ्टी असं पूर्ण हा पण कॅन्सल केलाय आम्ही. इकडे असं आहे त्याला. म्हणजे आहे सेम असंच आहे. तुझा काय विषय, विषय काय तुझा. ह्याला जिम बेल्ट घ्यायचा, जिमला जात नाही पण हा त्याला पोट आत घालायचं, तो जिम बेल्ट बघतोय. मला उठायला होत नाही, मला क्रेन बांधा. ह्याला क्रेन बांधा आहे. इकडून बघा हे जे आहे सेम तू. आता हे फायनल केलंय आम्ही. हाताला घे, हाताला घे. हा घेतलंय या दादाने दाखवलंय सगळं आणि आता फायनल केलंय आम्ही. किती होत आहे ते बघूया, कितीचं बिल फाटतंय ते बघूया आता. तर बघू शकता मित्रांनो, फायनली मी घरी आले. खूप फिरलो आज, 3 वाजता निघालेलो, घरी येता येता 7:30 झाले. गेलो होतो हंडीचं सामान आणायला पण कुठेच नाही भेटलं. ते नॅपकिन्स वगैरे बघायचे होते तर ते भेटलं नाही. मस्जिद बंदरला पण गेलो, मस्जिद बंदरलाही नाही भेटलं. मग हिंदमाताला गेलो, हिंदमाताला पण नाही भेटलं. मग ते एक दुकान भेटलं पण तिथे सुद्धा तो बोलला की मंगळवारी या. तर आता मंगळवारी हे लोक जातील. तर व्हिडिओ बनवायचं कारण असं की म्हटलं कुठे बाहेर जाईन माहीत नाही लाँग ट्रिपला. म्हटलं आता आज चाललो आहे बाहेर, तर म्हटलं व्हिडिओ बनवूया, व्लॉग बनवूया. तर म्हणून मी हा ब्लॉग बनवला आहे. जसं तुम्ही ह्याच्या आधीच्या व्हिडिओला प्रेम दिलं तसं ह्या व्हिडिओलाही प्रेम द्या. मी तुमच्याकडे काही ना काहीतरी कंटेंट पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करत राहीन. काय मला शूट करायला भेटतं, कुठे काय असेल तर मी नक्की शूट करेन, नक्की तुमच्यापर्यंत पोचवेन. जसं ह्या अगोदरच्या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट दिलात, प्रेम दिलं, तसं ह्या व्हिडिओलासुद्धा प्रेम द्या. आणि धन्यवाद तुमच्या प्रेमासाठी.
तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला काय वाटलं व्लॉगबद्दल किंवा काय काय असेल काय नसेल. आणि मी हा वाजचा व्लॉग इथेच एंड करतो आहे. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तिथपर्यंत इज्जत, प्रेम, पप्पी.